हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 19 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग असं नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये अवनी आणि राजा या दोघांचं लग्नानंतरचं रिसेप्शन धूमधडाक्यात पार पडलं. राजाने संपूर्ण गावासमोर अवनीच्या गळ्यात पुन्हा एकदा मंगळसूत्र घातलं आणि अवनी ही दांगटांची सून बनली. अवनीने सगळ्यांसमोर राजाच्या नावाचा उखाणासुद्धा घेतला. सगळा गाव खुश होता. दांगट परिवारामध्ये तर आनंदाचं वातावरण होतं. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आणि सुलहत्या दत्ता यांची चांगली जिरली. पण लग्नाच्या रिसेप्शनच्या दुसऱ्या दिवशीच अवनीने चक्क घर सोडलंय आणि ती राजाला म्हणाली की आता मी या घरात नाही राहू शकत, लग्नाचं हे खोटं नाटक नाही करू शकत. मग अवनी खरंच हे घर सोडून जाणार का? एक दिवस मेलेला दांगटांच्या बाईंचा आशीर्वाद हा कायमचा पुसला जाणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी आणि राजा हे दोघे स्टेजवर असतात. रिसेप्शन जोरात असतं आणि मग धोंडियांना, पाण्या, यशा, पायली, नमी हे सगळे स्टेजवर येतात आणि धोंडियांना माईक हातात घेतो आणि सगळ्यांना सांगतो की आता सगळ्यांसमोर हे दोघे एकमेकांच्या गळ्यात हार घालतील. सुलहत्या त्यांच्याकडे रागारागाने पाहत असते, पण राजा आणि अवनी हे स्वतःच्या गळ्यात स्वतःच हार घालून घेतात आणि धोंडियांना म्हणतो, अरे हार घातले पण का? हे दोघे स्माईल करतात. धन्या म्हणतो, हार तर घातले, आता वहिनी तुम्ही राजादाच्या नावाचा उखाणा घ्यायचा. आणि मग अवनीच्या हातात माईक देतात. अवनी ही राजाकडे पाहते, राजा अवनीकडे पाहतो. पायल विचारते, ओ धाकट्या जाऊबाई, तुम्हाला जर उखाणा घेता येत नसेल ना तर मी सांगते तुम्हाला उखाणा. भाऊजींच्या नावानुसार तुम्हाला यमक जुळवून देते. राजा मजा, नाहीतर राजा अजून काहीतरी शोधून देते. नमी म्हणते, हो हो सांग सांग. तर पाण्या चिडून म्हणतो, ए पाहिले गप्प बस, त्यांना उखाणा येतो, घेतील त्या उखाणा. आणि मग अवनी अतिशय छान उखाणा घेते. संपूर्ण गावासमोर ती सुलहत्याची जिरवते आणि दांगटांच्या घराला मिळालेला शाप खोटा ठरला आहे. दांगटांची सून या घरात आली आहे असा छान उखाणा घेते. त्यामुळे संपूर्ण दांगट परिवार खूप खुश होतं. जमलेला सगळा गाव अवनीसाठी टाळ्या वाजवतो आणि मग एक गाणं सुरू होतं, साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर. आणि या गाण्यावर धोंडियांना आपला स्पेशल डान्स सुरू करतात. सुलहत्या त्यांच्याकडे रागारागाने पाहत असते. सुलहत्या दत्ताची चांगली जिरते आणि सगळेजण एकदम आनंदाने नाचत असतात. धोंडियांनाचा डान्स तर एक नंबर असतो, खूप भारी असतो. तेवढ्यात धोंडियांना नमीला इशारा करतात, नजर नजर टीका लाव टीका नव्या सुनबाईला. नमी पुढे येते, अवनीला काळा टीका लावते. सगळे खूप खुश असतात आणि मग गाणं संपतं. धोंडियांना हा सुलहत्याला म्हणतो, काय सुले, मग ठरला की नाही शाप खोटा? कावळीचा शाप कधी लागत नाही. सुलहत्यान दत्ताला खूप राग येतो, आता आपलं काही खरं नाही. त्यामुळे हे दोघे रागारागाने जाऊ लागतात. तेवढ्यात धोंडियांना म्हणतो, ए सुले दत्ता थांब, अरे गोडाधोडाचं खाल्ल्याशिवाय जायचं नाही. सगळ्यांनी पोटभर जेवून जायचं आणि माझ्या सुनेला नजर लावायची नाही बरं का. तसं पण तिला काजळ लावलंय, आता तिला काही नजर लागणार नाही. माझ्या सुनेला आशीर्वाद द्यायचा सगळ्यांनी. धोंडियांना हातात माईक घेतो आणि सगळ्या गावाला सांगतो, आज शेवटी या कावळीचा शाप खोटा ठरला. या कावळीने माझ्या कुटुंबाला, माझ्या घराला शाप दिला होता की माझ्या घराला कधीच बाईचा आशीर्वाद लाभणार नाही, पण तो शाप खोटा ठरलाय. अवनी ही धोंडियांनाकडे पाहत असते. यशदाला वाईट वाटतं की धोंडियांनाला सत्य माहीत नाहीये. पायल, नमी, धन्या, पाण्या सगळे खुश असतात. धोंडियांना हा सगळ्या गावाला सांगतो, आज इतक्या वर्षानंतर माझ्या घरात बाई आलीये, सून आलीये. कावळीचा शाप खोटा ठरला आणि शेवटी माझं कुटुंब जिंकलं. आज माझी ही जी सून घरात आली आहे ना, ती माझ्या घराचं भविष्य बदलून टाकेल, माझ्या घराचं नशीब बदलून टाकेल असा माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही सगळे इथे आलात. गावालासुद्धा असं वाटायचं की माझ्या पोरांचं कधीच लग्न होणार नाही, या कावळीचा शाप खरा ठरेल. पण आज संपूर्ण गावालासुद्धा कळलं आहे की दांगटांच्या घरी सून आली आहे. आली की नाही? आणि सगळं गाव ओरडतं, हो आली आली. दांगट कुटुंब खूप खुश होतं. सुलहत्या आणि दत्ताचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. आणि मग धोंडियांना अवनीला म्हणतात, हात पुढे कर. अवनी हात पुढे करते
आणि धोंड्यांना चक्क तिच्या हातामध्ये लक्ष्मीचं म्हणजेच राजाच्या आईचं मंगळसूत्र देतो आणि राजाला सांगतो, राजा हे मंगळसूत्र सुनबाईच्या गळ्यात घाल. आणि मग अवनी ही राजाला म्हणते, राजा त्यांना सांग हे सगळं करण्याची गरज नाही आहे. पण राजा अवनीला इशारा करतो, ते आता शक्य नाही आहे. आणि राजा अवनीच्या गळ्यात सगळ्यांसमोर मंगळसूत्र घालतो. सगळेजण टाळ्या वाजवत असतात, खूप खुश असतात. धोंड्यांना हा सुलू आत्याला म्हणतो, ए सुले पहा, आता सगळ्या गावासमोर माझ्या राजाचं पुन्हा एकदा लग्न झालंय, माझी सून घरात आली. धोंड्यांना हा राजाला म्हणतो, बापाच्या पाया पड, चांगला नतमस्तक हो. हे दोघे उभे राहतात. राजा एकटाच पाया पडतो. तर धोंड्यांना म्हणतो, लग्न झाल्यावर एकट्याने नाही, जोडीने पाया पडायचे असतात. राजा आणि अवनी धोंड्यांनाच्या पाया पडतात. त्यामुळे धोंड्यांना खुश असतो, पण सुलू आत्या चिडलेली असते. यशोदा बिचारा खूप दुःखी होतो. त्याला हे सगळं पाहवलं जात नाही आणि तो घरामध्ये येतो. घरातील देवळासमोर उभा राहतो आणि त्याला आठवतं की अनेक वर्षांपूर्वी या सुलू आत्याने आपल्या घराला शाप दिला होता की तुझ्या घरात कधीच कोणती बाई येणार नाही, या घराला कधीच बाईचा आशीर्वाद मिळणार नाही, हा शाप आहे माझा. आणि लगेच त्याला हे सुद्धा आठवतं की अवनी या घरची सून म्हणून आली, पण तिने सांगितलंय की राजा आणि माझं एकमेकांवर प्रेम नाहीये, आमचं लग्न खोटं आहे. हे सगळं आठवून यशोदा खूप इमोशनल होतो आणि देवासमोर हात जोडतो आणि म्हणतो, परमेश्वरा, आज अवनी या घरात आली आहे, तिच्यामुळे या घराला लागलेला इतक्या वर्षांचा शाप पुसला गेला. आम्हाला सगळ्यांना अक्कल दे, ताकद दे की आम्ही तिला या घरात कधीच कोणता त्रास होऊ देणार नाही, आमच्याकडून कधीच तिचा अपमान होणार नाही, तिला काहीच त्रास होणार नाही. आणि इकडे सगळ्या गावकऱ्यांची जेवणं सुरू होतात. पाण्या सगळ्यांना जेवण वाढत असतो आणि काही बायका एकत्र जेवायला बसलेल्या असतात आणि या बायकांची चर्चा सुरू होते. अरे, मला तर खरंच वाटत नाहीये की डांगटांच्या घरात सून आली आहे. तर दुसरी बाई म्हणते, पण एवढ्या श्रीमंत बापाची पोरगी अशा ड्रायव्हरबरोबर लग्न करून या घरात कशी आली? तर तिसरी बाई म्हणते, येऊ दे ना, पण मला नाही वाटत धोंडी अण्णाच्या 2 बायका टिकल्या नाही, या राजाची बायका टिकेल, ती सुद्धा जाईल पळून. पाण्या, पायली, नमी सगळं ऐकतात. त्यांना खूप राग येतो. पाण्या म्हणतो, ओ ताई माई अक्का, कसं आहे ना, माझा एक प्रॉब्लेम आहे. मला एखादा असा नट बोल्ट ढिल्ला दिसला ना, मी लगेच टाईट करतो. आणि एखाद्या माणसाच्या मनात घाणेरडे विचार असतील ना, मग तर मी त्याचे सगळेच नट बोल्ट टाईट करतो. एवढं चांगलं वातावरण आहे, एवढं चांगलं रिसेप्शन झालं, आमच्या घरात एवढा मोठा आनंद आला, बाईचा आशीर्वाद मिळाला, तुम्हाला गोडाधोडाचं खायला मिळतंय, तर चांगलं चांगलं गोड खा आणि गोड गोड बोला ना. आणि नसल बोलता येत तर तिखट कडू बोलू नका. या बायका चांगल्याच घाबरतात. नमी आणि पायलसुद्धा त्यांना डोळे दाखवतात. पाण्या म्हणतो, ए संभ्या, पाणी वाढ रे, त्यांना चांगलं थंडगार पाणी दे. संभ्या या सगळ्यांना पाणी देतो आणि म्हणतो, कसं आहे ना, आमच्या पाण्यादाराचा एक प्रॉब्लेम आहे, त्याच्या नादाला लागायचं नाही, कसं आहे ते तुम्हाला जड जाईल. या बायका खूप घाबरतात. आणि मग पायल आणि नमी या दोघी स्टेजवर येतात. राजा आणि अवनीबरोबर सगळे फोटो काढत असतात. या दोघी म्हणतात, जाऊबाई सॉरी बरं का, आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला म्हणून तुम्ही आमच्यावर ओरडला. तर नमी म्हणते, मी नाही दिला, फक्त तूच त्रास दिला. या दोघी म्हणतात, चला आता आमच्याबरोबर फोटो काढा. राजा हा अवनीपासून दूर उभा राहतो. पायल म्हणते, ओ भाऊजी या ना जवळ, तुमचीच बायको आहे. राजा अवनीच्या थोड्या जवळ येतो. मग हे सगळे फोटो काढतात. तेवढ्यात धन्या म्हणतो, ओ तुमचं झालं असेल ना, तर आमच्या फॅमिली फोटोची वेळ, व्हा दोघी बाजूला. ह्या दोघी बाजूला जातात. पाण्या, धन्या, यशोदा अवनी आणि राजाजवळ स्टेजवर उभे राहतात. तेवढ्यात धोंड्यांना म्हणतो, ए असं कसं रे, म्हणजे बाप असल्याशिवाय फॅमिली फोटो कसा पूर्ण होणार? धोंड्यांना स्टेजवर येतो आणि या दोघांच्या मधोमध जाऊन बसतो आणि आपला चष्मासुद्धा घालतो. मग त्यांचा एक फोटो काढला जातो. त्यानंतर धोंड्यांना चष्मा काढून सुद्धा एक फोटो काढतो. खरंच दांगट परिवाराचा हा फॅमिली फोटो खूप भारी आहे. पण फक्त अवनी, राजा आणि यशोदाच्या चेहऱ्यावर स्माईल नसते. पाण्या, धन्या आणि धोंड्यांना खूप खुश असतात. नमी आणि पायल बाजूला उभे असतात. तर धन्या म्हणतो, ए नमे ये चल, तू सुद्धा आमच्या फॅमिलीचीच आहे, चेष्टा करत होतो मी. नमी खूप खुश होते आणि यशोदा जवळ जाऊन उभी राहते. तर पायल ही पाण्याला विचारते, पानू मी सुद्धा येऊ का? तर पाण्या चिडून म्हणतो, तू काय माझी फॅमिली का? तू नको येऊ, तू लांब राहा. त्यामुळे पायलला वाईट वाटतं. पण धोंड्यांना म्हणतो, ए ये का लवकर लवकर ये. पायल खूप खुश होते. पाण्या शेजारी उभी राहते आणि मग या सगळ्यांचा एक फॅमिली फोटो काढला जातो.
या फोटोमध्ये धोंडी अण्णा, अवनी, राजा, पायल, पाण्या, धन्या, यशोदा, नमी सगळे असतात आणि हे सगळे खूप खुश होतात. थोड्या वेळानंतर सगळ्या पाहुण्यांचं जेवण होतं. शेवटची पंगत बाकी असते. धोंडी अण्णा सगळ्यांना बोलवतो. पाण्या जेवायला बसलेला असतो. मग नमी आणि पायल तेथे येतात. धोंडी अण्णा म्हणतो, तुम्ही दोघी पण जेवून घ्या. तर नमी म्हणते, अरे मामा मला घरी जाऊ दे, ती तुझी लाडकी बहीण आहे ना, ती मला काही सुखाने जगू द्यायची नाही. धोंडी अण्णा म्हणतो, ते नंतरचं नंतर पाहू, तू बस जेवायला. आणि नमी तेथे जेवायला बसते. पायल तशीच उभी राहते. नमी म्हणते, ओ धाकटे जाऊबाई या ना जेवायला. तर पायल म्हणते, मी कशाला येऊ, कोणाला माझी काळजी आहे का, कुणी मला जेवायलाच नाही बोलवलं, मी नाही जेवायला येणार. पाण्या हा पायलकडे पाहतो. नमी त्याला इशारा करते, बोलव तिला. तर पाण्या म्हणतो, अगं बस ना जेवायला, तुला कोण नाही म्हटलंय का, बस. नमीला असं वाटतं पायल त्याच्या शेजारी बसेल, पण पायल ही पाण्याच्या शेजारी जाऊन जेवायला बसते आणि म्हणते, पानू आपण लग्नाच्या आधीच एका ताट्यात जेवायला बसायचं का, मला काही हरकत नाही, मला चालेल. पाण्या डोक्याला हात मारून घेतो. नमी हसू लागते. तेवढ्या संब्या येतो आणि म्हणतो, तसं तर मी तुम्हाला दोघांना वेगवेगळा ताट वाढणार होतो, पण एकत्र जेवल्यावर आपली काही हरकत नाही आहे. पाण्या चिडून म्हणतो, तुझ्या डोक्यात काय फरक पडेल का, जाय दुसरं ताट घेऊन ये. संब्या दुसरं ताट घेऊन येतो आणि इकडे स्टेजवर सगळे लोक अवनी आणि राजाला गिफ्ट देत असतात. अवनी राजाबरोबर फोटो काढत असतात. अवनी राजा त्यांचा आशीर्वाद घेतात आणि हे सगळं यशादाला बिलकुल आवडत नाही. तेवढ्यात यशादा जेवणाच्या ठिकाणी येतो. नमी म्हणते, यशा बस ना, आपण दोघे एकत्र जेवण करूया. यशा म्हणतो, नाही मला नाही जेवायचंय, तू तुझं जेव. आणि यशोदा नमीला जेवण वाढू लागतो. पण तेवढ्यात सुलू आत्या तेथे येते. सुलू आत्या चिडून म्हणते, ए नमे तुला थोडी पण लाज नाही वाटत का गं, अगं जो माणूस तुझ्या आईचा हिस्सा दाबून बसलाय, जो माणूस तुझ्या आईला शिव्या देतो, कावळीन म्हणतो, आणि तू त्याच्याच घरचं जेवतीये, लाज नाही वाटत का तुला. तर नमी चिडून म्हणते, मला कशाला लाज वाटेल, आधी तुझ्या भावाला त्या दत्ता काकाला सांग, पहा कसा कोपऱ्यात बसून बसून जेवण करतोय. घरातील सगळेजण कोपऱ्यात पाहतात तर खरंच दत्ता चक्क गुपचूप भरत असतो, चांगलीच खादाडी करत असतो. त्याला पाहून सुलुवात्याला मोठा धक्काच बसतो. सुलुवात्या चिडून म्हणते, त्याचा बेत तर मी पाहणार आहे, त्याला येऊ दे घरी, मग त्याला चांगलाच इंगा दाखवते. तर धोंडी अण्णा म्हणतो, अगं सुले आता तुझ्याबरोबर कुणीच राहिलं नाही. आणि धोंडी अण्णा जोरजोरात हसू लागतो. घरातील सगळे खुश होतात. सुलुवात्या चिडून म्हणते, ए धोंडी खूप खुश दिसतोय, काय हसायचं ते हसून घे. तर धोंडी अण्णा म्हणतो, आनंद मावत नाही आज गगनात, म्हणून आनंद बाहेर येतोय. सुलुवात्या चिडून म्हणते, सून घरात आणणं अवघड नसतं, सून घरात नांदवणं अवघड असतं, आणि तुझ्या घरात सून नांदणार नाही हे माझे शब्द लक्षात ठेव, तुला आता उद्यापासून रडायचंय. धोंडी अण्णा म्हणतो, माझ्या घरात सून आली पण, माझ्या घरात सून नांदणार पण, ते सुद्धा तुझ्या नाकावर टिच्चून, एवढं लक्षात ठेव. सुलुवात्या खूप चिडते, तेथून निघून जाते. सगळे तिच्यावर हसत असतात. मग धोंडी अण्णा, पाण्या, संब्या सगळेजण दत्ताजवळ येतात. दत्ताच्या हातातलं ताट काढून घेतात. धोंडी अण्णा म्हणतो, काय दत्ता काय म्हणत होता तू, माझ्या घराला सुनेचे पाय लागणार नाही, लागले पाय, थांब तुझं तोंड गोड करतो. असं म्हणून धोंडी अण्णा दत्ताच्या तोंडात एक लाडू कोंबतो. दत्ता म्हणतो, बस झालं बस झालं. धोंडी अण्णा म्हणतो, असं कसं बस झालं, आज एक नाही 10 लाडू खायचे तू. दत्ता पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण धोंडी अण्णा त्याला पकडतो. संब्या, पाण्या त्याला पकडतात, पण दत्ता कसा बसा त्यांना सोडून तेथून धूम ठोकतो. सगळेजण त्याच्यावर हसत असतात. आणि मग तेवढ्यात अवनी आणि राजा हे दोघे स्टेजवरून जेवण करायला तेथे येतात. सगळेजण त्यांना खुर्चीवर बसवतात, त्यांच्यासाठी खास सजावट केलेली असते. पण यशोदाला हे सगळं काही आवडत नाही. मग धोंडी अण्णा स्वतःच्या हाताने त्यांना लाडू वाढतो. पायल म्हणते, भाऊजी वहिनी करा आता तोंड गोड. मग राजा हा लाडू उचलतो आणि स्वतःच खाऊ लागतो. तर पायल हसून म्हणते, अहो स्वतःचं नाही, तुमच्या बायकोचं तोंड गोड करा. राजाची हिंमतच होत नाही. धोंडी अण्णा म्हणतो, ए राजा कर तिचं तोंड गोड. आणि मग राजा नाईलाजाने अवनीला लाडू भरवतो. अवनी लाडू खाते. सगळेजण टाळ्या वाजवतात, खूप खुश होतात. पण यशोदा दुःखी असतो. राजा आणि अवनीच्या चेहऱ्यावर सुद्धा 12 वाजलेले असतात. पण धन्या, यशा, पाण्या, नमी, पायली सगळे खूप खुश असतात. दुसरीकडे सुलुवात्या दत्ताची वाट पाहत घरी असते. तेवढ्यात दत्त्या ढेकर देत देत घरी येतो. सुलुवात्या विचारते, काय रे दत्ता भाऊ,
चांगली होती का बुंदी? दत्ता सांगतो, अगं काय सांगू तुला सुले, काय बुंदी होती, अशी बुंदी अनेक वर्षात खाल्ली नाही. आणि पनीरची भाजी, अगं काय ती पनीरची भाजी, सगळा स्वयंपाकच एक नंबर ना, चांगलं वरपलं मी. सुलात्या म्हणते, खरं का? दत्ता सांगतो, अगं काय सांगायचं, असं जेवण अनेक वर्षात मी खाल्लेलं नाहीये. सुलात्या चिडून म्हणते, अरे तुला थोडी पण लाज वाटत नाही का रे? त्या धोंड्याच्या घरी जेवलास तू, ते सुद्धा चांगलं वरपलं. तर दत्ता म्हणतो, त्यात काय लाज वाटायची आहे, अख्खा गावच जेवून गेला, मग मी जेवलो काय नाही जेवलो काय, फरक काय पडतो? अगं खूप भारी जेवण होतं. सुलवात्या विचारते, मग मला जेवायला नाही आणलं का? दत्ता म्हणतो, अगं काय बाई आहे तू, सांगायचं ना मला. तो धोंडी तर मला हातच धुऊ देत नव्हता, आणलं असतं ना, सगळं ताटच भरून आणलं असतं तुझ्यासाठी. अगं मी तर एकाचं नाही 4 जणांचं जेवण आलोय, असं म्हणून दत्ता निवांत खुर्चीवर बसतो. सुलवात्या चिडून म्हणते, खरंच बिन लाजा आहेस तू, बिन लाजा, त्याच्याच घरचं जेवतोस, तुला लाज वाटत नाही का? दत्ता म्हणतो, आता त्यात पोट भरायला काय लाज वाटायची, अख्खं गाव जेवून गेलो, मी पण जेवलो. सुलवात्या चिडून म्हणते, पण मी त्या धोंडीच्या घरात सुनेला नांदू देणार नाहीये. दत्ता विचारतो, काय करणार आहेस तू? अगे नांदू दे ना, त्याच्या घरात सून आली काय नाही आली काय, आपल्याला काय फरक पडतो? पण सुलवात्या ही ठरून बसलेली असते आणि लगेच चंद्रकांत म्हणजे अवनीच्या वडिलांच्या फोनवर फोन करते. पण अवनीच्या वडिलांचा फोन महेशकडे असतो. महेश फोन उचलतो आणि सुलवात्या म्हणते, चंद्रकांत देशमाने आहेत का? महेश सांगतो, नाही ते नाही आहेत, मी त्यांचा मुलगा बोलतोय, महेश. तर सुलवात्या म्हणते, मला कळतच नाही, तुम्हाला मी एवढं सांगितलं, तुमच्या मुलीचं लग्न त्या मुलाशी करून देऊ नका, ते घर वाईट आहे, तो माणूस खुनी आहे, बायकोचा खून केलाय, तरीसुद्धा तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न त्या ड्रायव्हरशी करून दिलं. महेश चिडून म्हणतो, ओ बाई, आम्हाला त्या अवनीबद्दल काही सांगू नका, ती आमच्यासाठी मेली आहे, आता ती आमची बहीण नाही, मी तिचा भाऊ नाही, तिचा आमचा काही संबंध नाही. सुलवात्या म्हणते, ओ दादा, असं पाण्यावर काठी मारल्याने पाणी काय दुभंगतं का? तसंच नातं नाही, मुलगी मेली म्हटल्यावर मुलगी मरत नाही. अहो तुमची बहीण आहे ती, आज ना उद्या ती तुमच्या घरी येणारच आहे, ती या घरात कधीच टिकू शकत नाही. तर महेश चिडून म्हणतो, नाही, येऊ द्या ना तिला आमच्या घरी, पण मी तिला घरात घेणारच नाही, तिचा आणि आता आमचा काहीच संबंध राहिलेला नाहीये. सुलवात्या म्हणते, संबंध नाही राहिला असं म्हणून संबंध नाही राहत नाही. अहो तुमचीच बहीण आहे ती, तिचे हाल होता या धोंड्याच्या घरात, खूप बिचारी दुःखी आहे. मी आहे ना तुम्हाला रिसेप्शनचे व्हिडिओ पाठवते. अहो तुमच्या घरची पोरगी पळून आणली म्हणून अख्ख्या गावाला गाव जेवण दिलं, काय तो थाट, तुम्हीच पहा व्हिडिओ, मग तुम्ही काय करायचं ते ठरवा. असं म्हणून लगेच सुलवात्या महेशला हे सगळे व्हिडिओ पाठवते. दत्ता विचारतो, हे व्हिडिओ पाठवून काय होणार आहे, ते काय लगेच येथे येणार आहे का? तर सुलवात्या म्हणते, येऊ दे ना, मग आले तर आपल्याला चांगलंच आहे. दत्ताला कळतच नाही की सुलूला नेमकं काय करायचं आहे. सुलू चिडून म्हणते, दत्ता दादा, तुला माहीत नाही आहे, जसा बाईचा आशीर्वाद बाजतो ना, तसाच बाईचा आशीर्वाद लागतो सुद्धा. आणि जर ही पोरगी त्या धोंड्याच्या घरात टिकली आणि तिचा आशीर्वाद या धोंड्याच्या घराला लागला ना, तर त्या धोंड्याच्या घराची भरभराट व्हायला वेळ लागायचा नाही, त्याच्या सगळ्या पोरांची लग्न होतील, त्यांचे कामधंदे नीट चालतील आणि धोंड्यासुद्धा सुधारेल. त्यामुळे काही झालं तरी मी ज्या बाईला, त्या सुनेला धोंड्याच्या घरात टिकू देणार नाही. पुन्हा एकदा मला त्या घराला शाप द्यायचा आहे, ही कुदळ त्याच्या घराला मारायची आहे, असा विचार ही सुलवात्या करते. आणि इकडे महेश हा रिसेप्शनचे सगळे व्हिडिओज पाहत असतो, त्यामुळे त्याला खूप राग येतो. आणि इकडे सगळे पाहुणे धोंडी अण्णाच्या घरून गेलेले असतात. राजा आणि यशोदाचा चेहरा पडलेला असतो. अवनी घरात गेलेली असते, पण धोंडी अण्णा, पाण्या, नमी, धन्या, संब्या, पायली हे सगळे मस्त एन्जॉय करत असतात, हसत खेळत असतात. त्यांचा हा गोंगाट, त्यांचं हसणं खेळणं बिलकुल आवडत नाही यशोदा आणि राजाला. मग पायल ही पाण्याला म्हणते, तूच मला घरी सोडायला चल. आणि ती यशोदाजवळ येऊन म्हणते, प्लीज त्यांना सांगा ना मला घरी सोडायला. यशोदा खूप चिडतो आणि म्हणतो, संब्या, हिला घरी सोड. त्यामुळे पायलला वाईट वाटतं. नमी पुढे येते आणि म्हणते, अरे यशा, पाण्याला सोडायला जाऊ दे ना, तेवढंच बरं आहे. पण यशोदा चिडून म्हणतो, नमे, सगळ्यात आधी तर तू घरी जाय, आणि तुम्ही दोघी आलात, तुम्ही खूप मदत केली, त्यासाठी आभार, आता निघा इथून. नमी आणि पायलला मोठा धक्काच बसतो. नमी चिडून म्हणते, वा रे वा, गरज सरो वैद्य मरो. नमी निघून जाते, पायलसुद्धा निघून जाते. पाण्या म्हणतो,
"वा रे यशोदा, हे लय भारी केलं तू." यशोदा त्याच्यावर सुद्धा ओरडतो, "तुम्ही दोघं पण घरात निघा आणि झोपायची तयारी करा." या दोघांना कळतच नाही नेमकं काय होतंय यशोदाला. हे दोघे निघून जातात. तेवढ्यात धोंडियांना लाइटिंग डान्सिंग करत करत तेथे पोहोचतो आणि यशोदा धोंडियांनाला तेथून घेऊन जातो. राजा म्हणतो, "अवनी मॅडम, तुमचे लाख लाख आभार. आज तुमच्यामुळेच माझ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय." आणि अवनी ही दुःखी होऊन घरात बसलेली असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा धमाका या एपिसोडमध्ये होणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनी राजाला सांगेल, "मी या खोट्या लग्नात नाही राहू शकत. उद्याच मी हॉस्टेल शोधणार आणि येथून निघून जाणार." राजाला मोठा धक्काच बसेल. राजा अवनीला थांबवण्याचा प्रयत्न करेल, पण दुसऱ्या दिवशी सकाळी अवनी बॅग घेऊन घर सोडून निघून जाईल. त्यामुळे राजा खूप दुःखी होणार आणि घरातील सगळ्यांना हे सांगेल की अवनी घर सोडून गेली आहे. त्यामुळे घरातील सगळे खूप टेन्शनमध्ये येतील. मग पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.